2पेक्षा जास्त मुलं पण सरपंच व्हायचंय, सदस्य व्हायचंय, होऊ शकता? आधी हे नियम पूर्ण बघा. घटस्फोटित दत्तक मूल ह्या सर्व बाबींवर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार आपण A to Z संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या निवडणुकांमधील सर्वात कडक आणि सर्वात वादग्रस्त नियम, 2पेक्षा अधिक मुलं असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविता येते का? एखाद्या व्यक्तीची पत्नी त्याच्याबरोबर राहत नव्हती, मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या अनैतिक संबंधातून मुले झाली, याच्यासाठी नियम काय? दत्तक मुले घेतली असतील, घटस्फोट घेऊन दुसऱ्या पत्नीच्या अपत्यांबद्दल नियम काय? भावांनो, मी सुभाष टेकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भावांनो, विषय खूप किचकट आहे. समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि ओरिजिनल GR पाहिजे असेल तर तसा कॉमेंट करा, तुम्हाला मिळून जाईल. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र GR दिनांक 31 मार्च 2009. भावांनो, जर 23 सप्टेंबर 2000ला कोणाकडे 2पेक्षा जास्त मुले होती तर त्यांना काहीच समस्या नाही, ते निवडणूक लढवू शकतात. पण त्या तारखेनंतर जर मुलांची संख्या वाढून टोटल 2पेक्षा जास्त झाली असेल तर अशा वेळी उमेदवार थेट अपात्र होतो. 13 सप्टेंबर 2000 ते 12 सप्टेंबर 2001 या एका वर्षात एकाच प्रसूतीमध्ये म्हणजेच एकाच डिलिव्हरीमध्ये एक मूल झालं असेल, 2 जुडी मुले झाली असतील किंवा 3 जुडी मुले झाले असतील तरी ते एकच मूल समजल्या जाईल. म्हणजे जुडी मुले झाले तरी नियमात ते एकच मूल असेल. अशा स्थितीमध्ये उमेदवार अपात्र ठरत नाही. भावांनो, हा नियम फार कमी लोकांना माहीत आहे. 12 सप्टेंबर 2001 पर्यंत 2 मुलं असतील आणि त्यानंतर अजून एक मूल झालं असेल तर संख्या 3 होते. अशा वेळी मात्र उमेदवार अपात्र ठरतो. मग ते महानगरपालिका असो, नगरपरिषद असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती किंवा आपली ग्रामपंचायत असो, सगळ्यांना एकच नियम लागू आहे. समजा आधीच आपल्याकडे 2 मुलं असतील, नंतर काही मुलांना दत्तक घेतले असाल तर घाबरू नका, आपण अपात्र ठरत नाही. कारण यात महत्त्वाचं म्हणजे दत्तक मुलांना मोजलं जात नाही. काही लोक म्हणतात की दत्तक मुलांना पण मोजल्या जाते, हा गैरसमज आहे, काढून टाका. भावांनो, नाव सांगत नाही, एका व्यक्तीने हायकोर्टात म्हटलं होतं की माझी पत्नी माझ्यासोबत राहत नव्हती, तिचे दुसरीकडे अनैतिक संबंध होते, त्या संबंधातून तिला मूल झाली आहे, ते मूल माझे नाही. भावांनो, अशा पद्धतीचा युक्तिवाद चालत नाही, त्याच्यासाठी ठोस पुरावा लागतो. अशा पद्धतीचा बचाव हायकोर्टाने मान्य केला नाही. आता घटस्फोटाबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहू. एखाद्या व्यक्तीचा घटस्फोट झाला असेल व त्या व्यक्तीस त्याच्या घटस्फोटित बायकोकडून 2पेक्षा जास्त मुले असतील तर ती व्यक्ती सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतो. परंतु त्या व्यक्तीस पहिल्या बायकोकडून एकही मूल नसेल व दुसऱ्या बायकोला तिच्या पहिल्या पतीकडून 2 मुले असल्यास त्या व्यक्तीला एकही मूल नाही असेच गृहीत धरले जाईल. महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी उमेदवार अपात्र ठरत नाही. भारतीय पुरावा अधिनियम क्रमांक 112 अनुसार घटस्फोट म्हणजे विवाह ज्या तारखेस संपुष्टात आला असेल त्या तारखेपासून 280 दिवसात जन्माला आलेले मूल हे औरस असते. हे तुमच्या लक्षात आलं नसेल, चला अजून थोड्या सोप्या भाषेत समजावून सांगतो. भारतीय पुरावा अधिनियम 1872 मधील कलम 112 याचा अर्थ साध्या भाषेत सांगतो. कलम 112 सांगते की बायकोसोबत असताना जन्मलेले मूल आणि बायकोला सोडल्यानंतर म्हणजे घटस्फोट घेतल्यानंतर जर 280 दिवसांच्या आत पहिल्या बायकोला मूल झालं तर ते कायद्याने औरस मानले जाते. म्हणजे त्या मुलाचा कायदेशीर बाप त्यावेळचे पती असतील, दुसऱ्या कुणाचं मूल आहे असे सहज म्हणता येत नाही. कारण नियम असा आहे की मुलाच्या जन्मवेळी गर्भधारणेचा कालावधी साधारण 280 दिवसांचा असतो, म्हणजे 9 महिने 10 दिवस. त्यामुळे पती पत्नी वेगळे झाल्यावरही गर्भधारणा आधीची असू शकते आणि जर हे मान्य नसेल तर खूप मजबूत ठोस पुरावा द्यावा लागतो. DNA टेस्ट, वैद्यकीय पुरावे, पती पत्नी त्या काळात एकत्र राहिलेच नाही याचा स्पष्ट पुरावा. या सुधारणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी एखादी व्यक्ती अपात्र ठरते किंवा कसे याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी यांना निर्णय घेणे सुलभ व्हावे या हेतूने राज्य निवडणूक आयोगाने एक शपथपत्र विहित केले आहे. कोणत्याही व्यक्तीस महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यापैकी कोणतीही निवडणूक लढवायची असेल त्यावेळी सादर करावयाच्या नामनिर्देशन पत्रासोबत म्हणजे नामनिर्देशन पत्रासोबत 100 रुपयाचं स्टॅम्प पेपर जोडणं बंधनकारक राहील. भावांनो, अतिशय अशा महत्त्वपूर्ण विषयाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहिलं. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.